हे आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि काय परिस्थिती आहे, कोण माघार घेतले का? कारण मागे 2-3 दिवसापासून चर्चा होती की भारतीय जनता पार्टीची बिनविरोध जागा निघणार. आज लातूर जिल्हा आणि महाराष्ट्राला सांगण्याचा अतिशय आनंद होतो की निलंग्या तालुक्याचे 10 जिल्हा परिषद सदस्य आहेत. निलंग्या तालुक्यातले औसा विधानसभा आणि इथले एक जागा आपली कासार बालकुंद्याची इथले काँग्रेसचे उमेदवारांनी माघार घेतलेले आहेत आणि तिथं भारतीय जनता पार्टीचे आपले दोन्ही अर्ज तिथे राहिलेले आहेत. तर आपल्या 59 जिल्हा परिषदपैकी पहिली जागा भारतीय जनता पार्टीची ही तिथं आपली आलेली आहे. सांगण्याचा अतिशय आनंद होतो. तिथं भारतीय जनता पार्टीचे आमचे दोन्ही उमेदवार आहेत, ममते आणि तुपागलेजी. इथं असल्यामुळं दोन्ही आमचे नेते आदरणीय भैयासाहेब संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेब आणि आमचे आमदार अभिमन्यू पवार हे त्यांच्या कार्यक्रम दिवस असल्यामुळं आता तिघजण मिळून हा निर्णय घेतील की आदरणीय मामदे आणि तुपागले यांच्यापैकी आपला एक अधिकृत राहील. पण एक सांगण्याचा अतिशय आनंद होतो की 10 पैकी 9 ठिकाणी भारतीय जनता पार्टी चे आणि आमच्या महायुतीचे शिवसेनेचे 10 ठिकाणी आमचे आहेत. आणि आज भारतीय जनता पार्टीचा 59 पैकी पहिला उमेदवार आज आमचा विजय झाला हे सांगण्यात अतिशय आनंद होतो. प्रत्येक गटामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी फॉर्म भरले होते, त्यांचा फॉर्म निघालेला आहे का? काय परिस्थिती? सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व उमेदवार हसीत मिळत. आमची संघटना आहे, संघटना आणि परिवार आहे. सर्वांनी जिथं पर्यायी उमेदवार दिलते तिथं सर्वांनी आपला फॉर्म विड्रॉ केलेला आहे आणि फॉर्म विड्रॉ केल्यामुळं एक अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातनं म्हणजे मागच्या वेळेस 58 पैकी 36 आलते, पण आमचा संकल्प यावेळेस 59 पैकी 40+ आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील. आणि त्याच्या मागं की लोकांनी जे निर्धार केलेला आहे की भ्रष्टाचारच्या मॉडेलपेक्षा जिल्हा परिषदमध्ये माननीय मोदीजींचं आणि माननीय आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विकासाचं मॉडेल हे जिल्हा परिषदमध्ये आपण वापरूयात. आज आपलं खातं इथं उघडलेलं आहे, कार्यकर्त्यामध्ये काय जल्लोष दिसतो? हे खातं एका कुणा तालुक्याचं किंवा मतदारसंघाचं नसून हे भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याचं खातं उघडलेलं आहे आणि ते खातं निलंगा तालुक्यातनं उघडल्यामुळं ते मला एक मनस्वी आनंद होतो.